आज किती काय काय घडलं ना आपल्या आयुष्यात. रोलर कोस्टर. जमेल ना आपल्याला हे हॉटेल वगैरे. बाई आता रिव्हर्स गिअर नाही हा, आता डायरेक्ट 7 गिअर टाकायचा सरळ टू परळ. जमणार, नक्की जमणार. अर्ज किया है, अभी तो ये सूरज उगा था फलक पर, अभी तो चिड़ैया चहकने लगी थी. वाह. फिर क्यों यकायक शाम ये ढली है, जिंदगी हमें ये कहां ले चली है, जिंदगी हमें ये कहां ले चली है. बहुत खूब, बहुत खूब. गुलजार करे. साहिल साहेब. ओहो, तो जनाब शायर भी है. कधी कधी. अच्छा, म्हणजे गोविंदाच नाही तर गोविंद ग्रजांचाही वारसा पुढे चालू ठेवणार तर आपण. क्या बात है दादा, क्या बात है. रॉयल कारभार, क्या बात है. बिजली. बिजली बिजली. रॉयल कारभार. ए मुक्ता, आवर ना यार, मलाही जायचं आंघोळीला. ब्रो, मला ना बिलीव्हच होत नाहीये माझ्या लाईफ मध्ये हे सगळं घडतंय. म्हणजे मला वाटायचं कायम की मी एखाद्या फिल्मची हिरोईन वगैरे, पण माझी लाईफ काय सुपर फिल्मी झाली आहे ना यार. मला बाबाला हे सगळं सांगायचंय. अगे, तू तुझा निर्णय कालच कळवणार होतीस ना त्यांना. व्हॉट द फालतूगिरी, मी विसरले. अगं राणी, असं विसरून कसं चालेल. आनंदी, दरवाजा खोल. रुपेश? कोण रुपेश? अगं साधा त्याला मेसेज पण नाही केलं मी रात्री. ई म्हणजे तो रुपेश. अगं चिडला असणार आहे तू. राज टू युअर सिमरन. ऐक ना परी, मी आलेच. हे बघ आनंदी, मी तुला कालपासून कधी. ए हाय रुपेश. हाय आनंदी, जरा बाहेर ये ना, बोलायचं. अरे रुपेश, आत तरी ये. नको, तू बाहेर ये ना, आपण बोलूया. अरे मी सांगते, आत ये ना, आत येऊन बोलू. आनंदी, अरे बाहेर येऊन आपण बोलू. OMG रुपेश, राजा सॉरी म्हणते ना तुला. तुला तर 1000 वेळा लिहून देऊ का सॉरी. सॉरी बेली, ठीक आहे, काळजीचं काय माझ्या. मुद्दामून नाही केलं रे. अगं परवापासून भेटणं तर दूर, साधं फोन आणि मेसेजवर पण धड बोलत नाहीस. त्यात ती सगळी झोलर कंपनी घरात भरून ठेवली आहे. मला टेन्शन आला म्हणून संध्याकाळी घराकडे आलो तर घराला लॉक मारलेला. तेव्हापासून रात्रभरात 6 टाइम चक्कर मारली. बाईकचं पेट्रोल पण संपला, पण तू घरीच आली नाही. मी पण मुद्दामच मग मेसेज फोन नाही केला. बोलो बघू तुला तरी आठवण येते का, पण ते पण नाही. बघ रुपेश, मला माफ करायचं नाही म्हणणार आहे मी तुला. चुकलंच आहे माझं, खूप चुकलंय. म्हणून जे म्हणशील ते मला ऐकून घ्यायलाच पाहिजे. बोल तू. मी काय बोलू आता, तू बोल. तू होतीस कुठे रात्रभर? त्याच जागेवर. म्हणजे पप्प्या तिथेच राहिले त्या जागेवर. ती जागा फारच आवडलेली दिसते त्याला. ते तर आहेच,
पण काही ऑफिशियल फॉर्मॅलिटीज राहिल्या आहेत त्या जागेच्या, ते पूर्ण करून येतोय. ऑफिशियल फॉर्मॅलिटीज क्या बात आहे यार. हे रे पप्याचा ना सगळा रॉयल कारभार आहे. म्हणजे काल तो राडा झाला तिथपर्यंत ठीक होतं, पण त्या जागेची चावी लगेच मॅनेज केली त्यांनी. आणि असं नाही की तो स्वतः चावी आणायला गेला, चावी त्याच्याकडे आली चालत. चालत नाही, तुमचा हुकूम आपला ऐका ना बाय असं म्हणत बाईकवरून आली. काय नाव त्याचं, बप्पाव. बाबा चांगलं आहे यार. पण मला सांग, हा पप्प्या लालबागचा आहे, याच्या पलीकडे त्याचं काय डिस्क्रिप्शन आहे? पप्प्या तो देव आहे, खरंच तो देव आहे. पप्प्या राणे हा 33 कोटी देवांमधला एक देव आहे. नाही, आपल्याला माहित नाहीये तो देव आहे, पण तो देव आहे. नाही, कसं आहे, जेव्हा हाच प्रश्न मी त्याला विचारला ना, तेव्हा मला वाटेल ती उत्तरं मिळाली. म्हणजे तो वेगवेगळ्या अवतारात आपल्या समोर प्रकट होत असतो. तो सोशल वर्कर आहे, तो स्पोर्ट्समन आहे, तो इस्टेट एजंट आहे. अरे एकदा तर त्याने मला हेही सांगितलं होतं की तो चिरायू नावाच्या हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉयची नाईट ड्युटी करायचा. अरे बापरे. अरे मध्यंतरी तर त्याने गल्लीत सामसूम दिल्लीत धामधूम या चित्रपटात एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम केलं होतं. आणि त्याचं चित्रपटाचं करिअर इथेच संपत नाही, तर त्याच चित्रपटात इंटरव्हलच्या आधीच्या सीन मध्ये हिरोला ते तिकडे असं म्हणणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा रोलही त्याने केला होता. हे मला एक गोष्ट सांग, पप्प्या मुख्यमंत्री सुद्धा होता ना? होता 2 वर्ष गृहमंत्री होता, त्यानंतर मुख्यमंत्रीच होता. कुणाचा फोन आहे? पप्प्या? पप्प्याचा फोन आहे का? रॉंग नंबर. आणि आम्ही तिथनच येतो आता. आनंदी, तुझ्यावर काय जादू टोना केला का काय त्यांनी? तू काय करतेस, काय कळतंय का तुला? एक रस्त्यावरची आणि लग्नातून पळून आलेली पोरगी तू घरात पाळतेस, कुठल्या त्या पोरांसोबत पार्टीला जाते आणि रात्रभर त्यांच्यासोबत काय बाहेरच राहते. अगं हे सगळं मम्मीला कळलं तर काय होईल माहितीये का तुला? इथे मम्मीला मी आपलं कसं सांगायचं याची फिल्डिंग लावतोय, आपल्या लग्नाची स्वप्न बघतोय, आणि तू हे असले धंदे कर. जाऊ दे, चाललो मी. असं म्हणू नकोस ना. अरे ती सगळी चांगली मुलं आहे. चांगली आहे, मग त्यांच्या पुढ्यात मी वाईटच असणार ना? अरे राजा, असं कुठे म्हणाले रे मी? असंच आहे आनंदी, असंच आहे. हे बघ, आता एक तर ते तरी नाही तर मी तरी. तुला दोघांपैकी कोण हवंय ना ते तू ठरव. अरे रुपेश, मला तूच हवायस रे. तू हवा होतास आणि हवा असणार आहेस. एका अनाथ मुलीला आपलं मानून प्रेम केलंस तू तिच्यावर. त्यामुळे आयुष्यभर मी तुझ्यासाठी काहीही करू शकते. हो ना? मी हवाय ना तुला? मग मी काय सांगतो ते नीट आहे. आजपासून त्या पोरांना भेटायचं नाही, त्यांच्याशी बोलायचं पण नाही, आणि त्या पोरी त्यांना तर आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढायचं. चल. रुपेश, मी हात जोडते, पाया पडते मी. मला असं वागायला नको लावूस रे. अरे त्या मुलींना असं रस्त्यावर नाही सोडू शकत मी. त्या मुलांना नको ना भेटू मी. नाही भेटत. तुला नाही आवडणार, तुझ्या मम्मीला नाही आवडणार, नाही भेटत मी त्या मुलांना. त्या मुलींसोबत असं नाही वागू शकत रे मी. माहितीये, काहीच दिवसांची ओळख आहे आमची, पण त्यांच्या सोबत आहे रे मला. माझ्या सख्ख्या आई बाबांनी माझ्यासोबत जे केलं ते मी नाही करू शकत त्यांच्यासोबत. हे बघ, ते मला काय माहित नाही, त्यांचं ते बघून घेतील. नाही ती पोरं आहेत ना, ती नेतील ना त्यांना त्यांच्या घरी, नाही तर नेतील कुठे पण. हे बघ, आणि तुला नसेल ना जमणार त्यांना बाहेर काढायला, तर मी बाहेर काढतो त्यांना. रुपेश, नाही ना, नको ना. अरे जरा वेळ दे ना मला, होईल तुझ्या मनासारखं. एवढं तरी कर ना माझ्यासाठी. हे बघ आनंदी, तुला शपथ आहे माझी. प्लीज ना. तू तू परी, ई
चिडला असणार आहे तू. राष्ट्रीय सिमरन, ऐक ना ऐक ना ऐक ना परी, मी आलेच. घरात आल्या आल्या साकडं घातलंय मी देवाला, तुझा टफी आणि नोकरी परत मिळू दे म्हणून. आता टफी परत येईपर्यंत तरी माझा उपास. तू माझ्यासाठी एवढं नवस बोलली, टफीसाठी एवढं नवस बोलली, तू जेवणार नाही, मग मी कसं काय जेवायचं? काय करतोस? अरे काय नाही, युनिव्हर्सल थिअरी आहे. ज्या वस्तूंचा काही उपयोग नसतो ना, त्यांची जागा कचऱ्याच्या डब्यात असते, फेकून देतो ना कचरा. ग बस इकडे दे. अरे त्यापेक्षा फोन उचल ना. हा, म्हणजे फोन करणारा गप्प बसेल, तू गप्प बसेल आणि मी गप्प बसीन. तुझं काम कर ना, इकडे दे फोन. Sir, may I help you, sir? Sir, I'm requesting you to please answer this call. Otherwise, I'll just throw this phone into the dustbin, sir. I'm used to this. I worked in restaurants, sir. I can do this. प्लीज साहिल डोक्यात जाऊ नको. ते इकडे दे. उचल फोन, उचल. डू इट. बोला. अरे वा, बापाचा नंबर सेव्ह आहे. बरं वाटलं. मगासपासून फोन करतोय, उचलत का नाहीस रे? आता उचललाय ना, मग बोला. हे बघ गौरव, मी तुझा बाप आहे. तुला बापाबद्दल काही वाटत नसेल, पण मला तुझी काळजी वाटते. ऐका ना, मुद्द्याचं बोला ना प्लीज. तुला कळवावं असं वाटलं नसेल, पण मला बातम्यांमधनं कळलं की तुझी कंपनी बंद पडली. मग अभिनंदन करायला फोन केलात का मला? मग तू काय करायचं ठरवलंयस? आणि नोकरीचा ऑप्शन तर तुला पटणार नाही, आणि त्यात माझ्या ओळखीचं तर तू करणारच नाहीस. त्यामुळे तू जे काय आता करायचं ठरवलंयस, त्यात जर समजा तुला माझी मदत लागली तर मला सांग. बाबा, हे जे चांगलं वागण्याचा अभिनय करता ना तुम्ही, तो थांबवा आता प्लीज. चांगली वागणारी माणसं ना आयुष्यभर सगळ्यांची चांगली वागतात. बरोबर. अरे मी तुझ्याशी असं काय वाईट वागलो रे? अहो, फक्त आपल्या लोकांशी चांगला वागून नाही चालत, सगळ्यांशी चांगलं वागायला लागतं. तुम्हाला नाही कळणार, मी सोडा ना. हे बघ गौरव, आयुष्यात मी जे काय केलंय ना, ते फक्त तुझ्यासाठी केलंय. हो, मग आता एक काम करा ना, मला परत फोन करू नका. हॅलो, हा परिवार बोल. अगं कुठे आहेस? कुठे तू काल फोन करणार होतीस. बरं मी तुला फोन करतोय तर तू काय SYTY असा काहीतरी मेसेज केला होतास. SYTY नाही रे बाबू, TTYL, टॉक टू यू लेटर. बर एनिवे, लॉंग स्टोरी शॉर्ट, माझं ठरलंय, मी इथेच राहणार आहे. बर, एन्जॉय युअर लाईफ. गुड लक. माझं आयुष्यात काय करायचं ते पण ठरलंय. गुड गुड. पण काय ते नीट सांगशील का मला? मी, साहिल, गौरव, ताप्या, मुक्ता आणि आनंदी आम्ही मिळून हॉटेल उघडणार आहोत. हॉटेल? हो. ग्रेट.
अगे पण इन्व्हेस्टमेंट जागा त्याचं काय? अरे तू नको ना काळजी करूस, तू विश्वास ठेव माझ्यावर. हो तर नेहमीच असणार आहे का? लग्नानंतर तू मच्युअर होशील असं सगळ्यांचं मत होतं, पण तू तर लग्न आधीच मच्युअर झालेस असं वाटायला लागले मला. ऐक खायला काय करू नको, माझं पोट भरलंय. ए आता तू सेंटी व्हायच्या आत आणि मी सेंटी व्हायच्या आत मी ठेवते. ओके फोन, उद्या करते फोन. बाय, लव्ह यू. लव्ह यू टू. आणि ऐक, TTYL. येस. येस, आय एम सो हॅपी. जरा बाहेर पडले तेव्हा मला वाईट वाटत होतं, घराची आठवण येत होती. आणि हे बघा नाचतंय. घरातून बाहेर पडणं चांगलंच असू शकते ना. नाही, आपल्याला बाहेर गेल्यावर 4 गोष्टी कळतात, 4 गोष्टी शिकता येतात. आणि सगळ्यांनीच बाहेर पडायला पाहिजे घरातून, हो ना? म्हणूनच मी हॅपी आहे. या घरातून बाहेर पडशील ना तर अजून हॅप्पी वाटेल. काय बोलते तू? मला काहीतरी बोलायचं होतं. बोल ना मग. हो, मला काही कुकरला होते मी. विचार ना, विचार. काय तुला विचारायचं आहे ना ते मला माहिती आहे. विचार. बाबा बाबा असं 3दा म्हणालो मी, तरी तू मला खोदून विचारणार आहेस कोणाचा फोन होता, त्यामुळे विचारून टाक. कुठलाच मुलगा आपल्या बापाशी असं बोलत नाही. मी बोललो. आय नो, खूप वाईट आणि नालायक मुलगा आहे, पण तेही बाप म्हणून. आता तू विचारशील का काय प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी मला कधी मारझोड केली आहे का, किंवा मला जे करायचंय ते करण्यासाठी त्यांनी मला कधी आडकाठी केली आहे का? तर तसं काही नाहीये. त्यांनी मला हवं ते सगळं करू दिलंय. खूप लाड केलेत माझे, सगळं. अगदी म्हणजे काय म्हणतात, माझी स्वप्न पूर्ण करायला प्रोत्साहन वगैरे सगळं दिलंय. मग प्रॉब्लेम काय? तर प्रॉब्लेम असा आहे साहिल, की माझं सगळं आयुष्य, सगळ्या सुखसोयी, सगळं शिक्षण ज्या पैशांवर उभं राहिलंय, तो सगळा पैसा काळा आहे रे. माझा बाप आहे ना, तो असा अंडर द टेबल पैसे खातो. त्याने ना असे गोरगरिबांचे पैसे मारून असे साठवून ठेवलेत घरात. यावर श्रीमंत झालोय आम्ही. हे ज्या दिवशी कळलं ना, त्या दिवशी त्या घराला लाथ मारून बाहेर पडलोय मी आहे ना. मी कोणाला फसवणार नाहीये, आणि तरी मी मोठा होणार आहे, आणि हे ठरलंय माझं. आणि प्लीज प्लीज, आता माझ्या बापाची कशी एक बाजू आहे हे असलं काही मला सांगणार असेल तर सांगू नकोस. आणि सहानुभूती देणार असेल तर ती तर अजिबातच देऊ नकोस, कारण मला सहानुभूती नकोय. मला सहानुभूती नकोय, मला सहानुभूती देणारे लोक नकोय, आणि मला माझा बापही नकोय. मला काहीच नकोय. माझ्याकडे मॅग्नेटचं पाणी नाहीये तुला शांत करायला, पण असं समज की हे स्टीलचं पाणी आहे, माणसाला स्ट्रॉंग राहायला मदत करते. सहानुभूती नाही देते, पाणी देतो. हे की काय माहितीये का,